पंच सुशीलजी तयार होत आहेत, त्याचबरोबर आमचे MC पॅनलचे पंच सज्ज झालेत. कोंडवली संघ अफलातून कामगिरी केली होती कालच्या दिवसामध्ये आणि सेमीफायनलचं तिकीट त्यांना मिळालं आहे, परंतु त्यांच्या समोर जो संघ आहे आपण पाहतोय बोरगाव CKM हा संघ खऱ्या अर्थाने वाई पश्चिम असोसिएशन क्रिकेटमधला अव्वल दर्जाचा संघ म्हणून त्या संघाकडे पाहिलं जातं. कारण या संघामध्ये आपण जर पाहिलं अमित वाडकर, दशरथ वाडकर, जयराज वाडकर, शैलेश हा फलंदाजीचा तोफखाना आहे. आज मात्र गाठ पडले शहीद जवान गणेश डवळे चषक 2021 पर्व तिसरे सेमीफायनलची मॅच. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. सागर हा गोलंदाज. पहिला चेंडू अमित वाडकर साठी. ओ शॉर्ट टर्म पुल चेंडू, यस पुल सक्सेसफुल. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय सरळ 4 धावांसाठी. डीजे थँक्यू. तर विनंती असेल रेस्ट ऑफ साताराचा कर्णधार गणेश शिंदे यांना T-शर्ट्स दिली जातील. प्रमुख मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आमचे आदरणीय श्री गणेशदादा बनगे, त्याचबरोबर व्यासपीठावरती मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते T-शर्ट दिले जातील. हो, या चेंडूवरती काय फटका केलाय समोरच्या दिशेने. चेंडू मात्र 1 टप्पा 4 धावा. वा बाई वा, कमालीची फटकेबाजी. बॅक टू बॅक दुसरा चौकार. डीजे यस, इथे मात्र सह्याद्री स्पोर्ट्स यांच्या मार्फत हे रेस्ट ऑफ सातारा T-शर्ट्स दिले जात आहेत. विनंती असेल गणेश शिंदेना आपला पूर्ण स्क्वॉड तयार करा, लगेचच आपली मॅच असेल. त्याचबरोबर वाई 11 या संघासाठी सह्याद्री स्पोर्ट्स कडून T-शर्ट्स दिले जात आहेत. क्या बात आहे. सह्याद्री स्पोर्ट्स आपण जर पाहिलं तर सातत्यपूर्व टेनिस विश्व क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करत आहे. चला, शरद कुंडाळकर कॅप्टन ऑफ वाई 11 T-शर्ट्स दिले जात आहे सह्याद्री स्पोर्ट्स यांच्याकडून. तर संपूर्ण स्क्वॉडला T-शर्ट दिलं जाईल. वाई 11 शरद कुंडाळकर कॅप्टन ऑफ वाई. तयारी करा आपली, मॅच आपली लगेच असेल. वाई असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांना स्टेजच्या डाव्या बाजूला आमंत्रित केलं जात आहे. अजित वरे, प्रेमानंद चोरट, जयराज वाडकर, दत्ता शेलार, संदीप धनावडे, प्रवीण फणसे या सर्वांना विनंती असेल आपण स्टेजच्या डाव्या बाजूला हजर व्हा आणि समालोचन कक्षामध्ये गर्दी कमी करा विनंती असेल आपल्याला. आणि कंपल्सरी मास्कचा वापर करा. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत सागर. स्ट्राईक एंडला मात्र दशरथ वाडकर, एक यंगस्टर क्रिकेटर आणि कमी कालावधीमध्ये गणेश शिंदे कॅप्टन. आपल्याला विनंती असेल व्यासपीठावरती या. सागर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. हो, इथे मात्र बॅकफुटला गेले. कव्हर रिझनमध्ये हा फटका खेळायचा होता. गलीमध्ये चेंडू जाईल, फील्ड केला जाईल, तोपर्यंत मात्र 1 धाव बोर्डवरती अंकित केली जाते. तर खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण पाहतोय 3 दिवसीय स्पर्धा. आजचा महत्त्वपूर्ण दिवस आणि सेमीफायनल क्रमांक 1 पाहताय. एका बाजूला कोंडवली संघ तर दुसऱ्या बाजूला बोरगाव CKM हा संघ. गोलंदाज सागर. ओ, इथे मात्र काय फटका केला. येस, लेग साईडच्या दिशेला ये चेंडू मला फेकून दिलाय 6 धावांसाठी. दशरथ ब्रँडेड फटका 6 धावा. डीजे तर शॉर्ट आर्म पुल केला. काय फटका होता पहा. टेनिस विश्व क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यातून पाहायला मिळालं. दशरथ वाडकर अफलातून फॉर्ममध्ये आहे. क्वार्टर फायनलचा तुम्ही जर विचार केला तर ज्या पद्धतीने या खेळाडूंनी झेल घेतला. आजही स्टेटसला आपण प्रत्येक खेळाडूच्या पाहिलं तर आपण तो इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. यस, लेग साईडला या चेंडूला स्टेअर केला. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय 1 बाउन्स 4 धावांसाठी. क्या बात आहे. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 मात्र समाप्त होईल. 1 षटकांच्या अंती
स्कोअर बोर्ड जर पाहिला तर स्कोअर बोर्डवरती धावा लागतायत, 20 धावा लागतायत. तर अंतिम लढतींकडे आपण पोहोचतोय मित्रांनो. स्पर्धा पाहताय शहीद जवान गणेश ढवळे चषक ही स्पर्धा पाहताय. सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय एका बाजूला आहे बोरगाव CKM संघ तर दुसऱ्या बाजूला आहे कोंडवली संघ. दोन संघांमध्ये द्वंद्व युद्ध, तुडुंब युद्ध पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. काय पहिल्या षटकामध्ये हल्लाबोल केलाय दोन्ही फलंदाजांनी. 20 धावा बोर्डवरती लागल्यात. एकोणीस धावा बोर्डवरती लागल्यात. येस, करेक्शन केलं जात आहे. तर पहिलं षटक संपुष्टात आलंय. 19 धावा बोर्डवरती लागल्यात. बोरगाव CKM हा संघ फलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने दोन मातब्बर फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एका बाजूला अमित वाडकर, खूप मोठं नाव आहे कारण जिथे आपण डेनिस 11 कडून आपण नवी मुंबईचं क्रिकेट गाजवताना यांना पाहिलंय. Y11 संघाकडून अफलातून कामगिरी राहिले. आज मात्र स्वतःच्या गावासाठी स्वतःच्या नावासाठी खेळताना इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळलाय. झेल मात्र अप्रतिम झेल टिपला जातोय. क्या बात आहे. अमित वाडकरला परतावं लागेल, तंबूच्या असऱ्याला जावं लागेल. पहिला झटका, पहिला मासा गळाला लागतोय कोंडवली संघाच्या. डीजे थँक्यू. तर मित्रांनो, आयोजन समितीच्या वतीनं सांगितलं जातं गेटवर तुम्ही जे प्लीज उभे आहात ना, थोडं मैदानाच्या आतमध्ये उभे राहा प्लीज. अर्जुन दादा गोळे, आपल्याला विनंती असेल व्यासपीठावरती या. जे प्रेक्षक वर्ग आमचा आहे त्यांना मी वारंवार विनंती करते, गेटवरती उभं राहू नका. पोलीस अधिकारी आपल्याकडे येत आहेत, या ठिकाणी पाहून जात आहेत. आपल्याला विनंती असेल, आतमध्ये खूप मोठं मैदान आहे, आपण आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये जावं, आपल्याला वारंवार विनंती केली जाते. तर आपण पाहिलं अमित वाडकरची महत्त्वपूर्ण विकेट होती. काय झेल घेतलाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तो झेल जाऊन स्थिरावलाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वाई टेनिस बॉल क्रिकेट, सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा महत्त्वपूर्ण खेळाडू कॅप्टन जयराज वाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राईक एंडला मात्र दशरथ वाडकर पाहताय. गोलंदाजी मार्कवरती अक्षय. हो, सन्मान दिलाय. चेंडूला हलक्या हाताने फटका खेळलाय, परंतु एक धावा घेण्यापासून तुम्ही रोखू शकत नाहीये. धावसंख्या जर पाहिली, स्कोअर बोर्ड जर पाहिला, 20 धावा बोर्डवरती लागतायत. तर मित्रांनो, सातत्यपूर्व ज्या स्पर्धेची चर्चा होती, आज ती स्पर्धा तुमच्या भेटीला. गणपत दादा चोरगे विशालचे वडील आहेत, त्यांना मी विनंती करेन व्यासपीठावरती या. बाबा, आपल्याला विनंती असेल, आदरणीय गणपत दादा चोरगे यांना विनंती असेल, आपण व्यासपीठावरती येऊन बसा प्लीज. तर प्रत्येक व्यक्तीचा आदर सत्कार, आदर सन्मान या ठिकाणी या व्यासपीठावरती केला जातोय. मित्रांनो, स्पर्धा पाहत आहे शहीद जवान गणेश ढवळे चषक ही स्पर्धा. हो, इथे मात्र पाक फुटला गेले, जागा बनवली होती. पॉइंट कव्हर रिजनमध्ये हा फटका घ्यायचा होता. स्विंग अँड मिस आणि डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. कुठेतरी तुम्हाला 4 षटक आणि या 4 षटकांमध्ये 50 ते 60 धावा बोर्डवरती लावाव्या लागतील. सेमीफायनल क्रमांक 1. यस, इथे मात्र डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, फेक केली जाईल. तोपर्यंत मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. एक धाव अंकित केली जाईल स्कोर बोर्डवरती. धावसंख्या बोर्डवरती पाहिली तर आपण धावसंख्या बोर्डवरती लागते ती 21. 21 धावा. तुमचं नाव सतीश काय? माझ्याबरोबर सतीश सनस हे स्कोरर मास्टर आहेत. ही स्पर्धा लाईव्ह इंडिया क्रिकच्या मार्फत दाखवली जाते. संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आपण या इंडिया क्रिकच्या मार्फत लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहत आहे. त्याचबरोबर आमचे डीजे मास्टर असतील, डीजे प्रशांत, खऱ्या अर्थाने सातत्यपूर्व 3 दिवस या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम त्यांच्यामार्फत केलं आहे. त्याचबरोबर आमचे डेकोरेटर असतील, ज्यांनी हे मैदान सजवलं आहे. खऱ्या अर्थानं जो वरचा पट्टा आपण पाहत आहे, ग्रीन पट्टा, देखणं मैदान सजवलं आहे, त्यांचंही मी कौतुक करेन.
इथे मात्र मोठा फटका खेळला. यस, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू मात्र सरळ सी कॉर्नर तोडतोय 4 धावांसाठी. यस, जयराज ब्रँडेड फटका, 4 धावा डीजे. आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज. थँक्यू डीजे. तर 26 धावा बोर्डवरती लागतायत. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, जिथे मात्र एका बाजूला आहे जयराज वाडकर स्वतः कर्णधार, तर एका बाजूला यंगस्टर क्रिकेटर दशरथ वाडकर. महत्वपूर्ण 2 फलंदाज राहतील या सामन्यामध्ये. सेमीफायनलची लढत आता मात्र सल्ला मसलत केली जाते, विचार विनिमय केला जातोय मित्रांनो कोंडवली संघाकडून. कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आणलं जातंय. महत्वपूर्ण सामना आहे. सातारा जिल्ह्याची वाई तालुक्याची मानाची स्पर्धा घरी घेऊन जायची आहे. सेमीफायनल क्रमांक 1, जिथे मात्र 2 संघ बोरगाव सिकेम कोंडवली संघ आज आपल्या गावाची प्रतिष्ठा पणाला लागले आणि 11 सितारे दोन्ही संघाचे मैदानाच्या आतमध्ये खेळताना लढताना तुंबळ युद्ध मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. आलेल्या आमच्या क्रीडा रसिक क्रीडा प्रेमींचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करेन. पहा काय अलोट गर्दी या स्पर्धेसाठी झाले, यांचंही कौतुक करेन. परंतु मित्रांनो विनंती करेन, मास्कचा वापर करा. कोविड-19 हा आजार अजूनही संपलेला नाही. धावसंख्या एकूण बोर्डवरती लागते ती 24 धावा बोर्डवरती लागतायत. 26 धावा बोर्डवरती लागतायत. तर नक्कीच विचार विनिमय केलाय. षटक क्रमांक 3 महत्वपूर्ण ठरेल कोंडवली संघाकडून. आणि हे षटक फोडण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. कॅप्टन जयराज वाडकर आणि यंगस्टर क्रिकेटर, ज्याने खऱ्या अर्थाने हल्लीच्या काळामध्ये 2 ते 3 वर्षामध्ये बोरगाव संघ आणि वाई पश्चिम क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा केला आहे, तो खेळाडू म्हणजे दशरथ वाडकर. स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. गोलंदाज ऋषी हा गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू घेऊन निघतोय. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. स्विंग अँड मिस. पहा बॅट ज्या पद्धतीने फिरवली जाते. मिडल ऑफ द जर बॅट हा चेंडू बसतोय तर 6 धावांसाठी जाऊ शकतो, परंतु फसवी गोलंदाजी पाहायला मिळते. ऋषीचं कौतुक करेन, कारण मोठा फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. काय स्पर्धा पाहताय बा, ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये पहा उभं राहायलाही या ठिकाणी जागा नाही. अल्लोट गर्दी. यस, मिस्टर शिवा यांचं या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचंही स्वागत करेन. प्रेक्षकांना विनंती असेल की आपण थोडंसं जिथे गेट आहे त्या ठिकाणी उभे राहू नका. यस, इथे मात्र अफलातून देखना फटका, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. महत्वाची विकेट दशरथ वाडकरला पाठवलंय तंबूच्या आसऱ्याला. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी, चांगला झेल. डीजे डीजे. तर मिस्टर टेनिस क्रिकेट.in नयन सकपाळ आमच्या समवेत या ठिकाणी जोडलेत स्वागत कक्षामध्ये, समालोचन कक्षामध्ये. आता मात्र फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विपुल फलंदाज दाखल झालाय, जिथे मात्र जयराज वाडकर स्वतः अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. ऋषी गोलंदाजी करतायत. एक महत्वपूर्ण लढत आहे. सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत. 2 संघांमध्ये तुंबळ युद्ध रंगले मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय ऋषी. स्ट्राईक एंडला कॅप्टन जयराज वाडकर. इथे मात्र काय फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर डीप मिड विकेटच्या डोक्यावरून लांब 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 षटकार. डीजे 32 धावा बोर्डवरती लागतायत. यस, कारण 2 मिनिटं थांबा. इनिंग मध्ये करू. तर मित्रांनो काय फटका खेळलाय पहा. जयराज वाडकर एक मोठं नाव. सातारा टेनिस क्रिकेट, वाई टेनिस क्रिकेटचं महत्वपूर्ण खेळाडू. आज मात्र स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना ऋषी निघतोय जयराजसाठी.
इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, दोन क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, परंतु झेल ड्रॉप होतोय. यस, महत्वपूर्ण विकेट होती मित्रांनो. बोरगाव CKM संघाची स्वतः कर्णधाराची झेल ड्रॉप होते. अनेकदा आपण पाहिलंय. सर बोला तुम्ही, मधलं बोला. तर महत्वपूर्ण विकेट होती मित्रांनो जयराज वाडकर याची, जिथे अनेकदा आपण चर्चा करत असतो. झेल सोडल्यानंतर मॅच सोडली की काय, हा प्रश्न नक्कीच उपलब्ध होऊ शकतो. कारण जिथे आपण पाहिलंय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तिसारा परेराने अवघ्या 4 धावांवरती रोहित शर्माची कॅच सोडली होती. तदनंतर आपण पाहिलं होतं मॅरेथॉन इनिंग, रोहित शर्माने 264 धावा वैयक्तिक कुठल्या होत्या. हे काम जयराज वाडकर मित्रांनो करू शकतो. ऋषी निघताय जयराज वाडकर साठी. हो, इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळला. यस, या फटक्याला फेकून दिले डीप स्क्वेअर लगच्या डोक्याच्या वरून. 6 धावांसाठी जयराज ब्रँडेड फटका, 6 धावा. डीजे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी ज्यांचं आगमन झालंय, आदरणीय श्री शिवा जाधव, पाटण तालुका टेनिस बॉल क्रिकेट अध्यक्ष, त्यांचं स्वागत. त्याचबरोबर समालोचक किरणजी मस्कर सरांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. जो प्रेक्षक वर्ग आमचा व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आहे, मित्रांनो सहकार्य करा, कारण करडी नजर पोलिसांची या मैदानावरती आहे. आपण थोडंसं सहकार्य करा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा मित्रांनो. मास्क नसतील तर आमच्याकडे घेऊन जा, अन्यथा आपल्याला ही स्पर्धा थांबावी लागेल. ऋषी निघतोय स्ट्राईक एंडला, मात्र जयराज वाडकरची बॅट आग ओकणारे फटके खेळतोय हा फलंदाज मित्रांनो. ओ, बॅकफुटला गेले, कट केला. यस, पॉईंटचे क्षेत्ररक्षक असतील, फिक केली जाईल, तोपर्यंत 1 धाव घेतली जाते. पहा, या ठिकाणी पारितोषिकांचा मोह नाही. कॅप्टन इनिंग आहे, महत्वपूर्ण खेळावं लागेल. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जयराजला जावं लागेल, त्याची दक्षता आहे या खेळाडूला. जिथे मात्र प्राइज त्याच्यासाठी आलं होतं बापू तुपे यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक येतंय. स्कोरबोर्ड जर पाहिला तर धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते 41 धावा. 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झालाय. प्रेक्षकांना विनंती असेल, आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रेक्षणीय आहे, थोडंसं सहकार्य करा. आणि गेट समोर ज्यांनी आपल्या बाईक पार्क केल्यात, विनंती असेल आपण थोड्याशा बाजूला घ्या. तर 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय. 3 षटकांच्या अंती सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय बोरगाव CKM हा संघ 41 धावा. हे पहा, गेटवरती ज्यांनी बाईक लावल्यात त्यांना विनंती असेल आपल्या बाईक हटवा. आपल्याला विनंती असेल, टोचनवाल्यांची गाडी आले, ज्या बाईक गेटवरती लावल्यात त्या प्लीज हटवा. आणि जे आयोजन समितीचे आमचे सर्व कार्यकर्ते त्यांनी प्लीज थोडंसं जवळ या, कामाला लागा. कारण जिथे मात्र आपण प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहतोय, थोडंसं कंट्रोल करावं लागेल. कोविड-19चा काळ आहे. टोचनवाल्यांची गाडी आली, विनंती करे ना प्लीज आपल्या गाड्या घेऊन जातील. थोड्या गाड्या लांब पार्क केल्या तरी चालतील, साईडला पार्क करा, आपल्याला वारंवार विनंती केली जाते. मॅचकडे वळतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डवरती लागले 41. चेतन या गोलंदाजाला आमंत्रित केलंय. यस, गोलंदाजी वार की सज्ज झालाय चेतन. काल महत्वपूर्ण गोलंदाजी केली होती, आज काय करणार हे सुद्धा पाहणं गरजेचं. ओ, आडव्या बॅटने फटका खेळला. यस, डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक येतील, फेक केली जाईल, तोपर्यंत काय घडणार. यस, खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जयराजच्या खात्यामध्ये जातील, बोरगाव CKMच्या खात्यामध्ये या 2 धावा जातील. धावसंख्या पुढे जाते, एकूण धावसंख्या बोर्डवरती लागते ती 43 धावा. संजयजी देसाई यांचं आगमन झालंय, स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती असेल, गेट समोर कोणीही आपल्या दुचाकी पार्क करू नये. विनंती असेल, दुचाकी आत कोणी आणू नये. विनंती असेल, गाड्या कोणी आपण आतमध्ये आणू नका. आयोजकांना सहकार्य करा मित्रांनो, खूप मोठी मॅच आहे. नक्कीच आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रेक्षणीय आहे. चेतन निघताय, जयराज वाडकरच्या बॅट मधून येतो, या चेंडूला उडवलंय डीप कव्हरला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. यस, लाजवाब झेल, ब्रिलियंट झेल, अफलातून झेल. जयराज वाडकरला मात्र परतावं लागेल. डीजे.
क्या बात आहे मित्रांनो, जयराजची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. 22 धावांवरती हा खेळाडू बाद झालाय, मैदानाच्या बाहेर जातोय, परंतु कामगिरी मात्र आपल्या संघासाठी चांगली करताना आपण पाहतोय. जयराज वाडकर कॅप्टन ऑफ बोरगाव CKM 7 चेंडू 22 धावांची खेळी करून मैदानाच्या बाहेर जाताना अफलातून फलंदाजी केली. सेमीफायनल क्रमांक 1 पाहताय, जिथे मात्र बोरगाव CKM अगेन्स्ट आपण पाहतोय कोंडवली हा संघ पाहताय. 43 धावा बोर्डवरती लागल्यात. शैलेशला आमंत्रित केले मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. शैलेश दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती चेतन. या गोलंदाजाने ज्या वेळेला क्वार्टर फायनलमध्ये 6 चेंडू 13 धावांची गरज होती त्यावेळेला तो सामना डिफेंड केला होता मित्रांनो. ओ, या चेंडाला भिरकावायचं होतं, बॅटचा एज लागते, यस सर्कलमध्ये फील्ड केला जाईल. तोपर्यंत मात्र 1 धाव नक्कीच अंकित केली जाते स्कोर बोर्डवरती. 44 धावा बोर्डवरती लागतात. प्रेक्षकांची अल्लोट गर्दी. तर या ठिकाणी उत्कृष्ट कॉमेंटेटर आमचे मित्र, सहकारी मित्र प्रवीण दादा महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालंय. पाटण तालुक्याचा बुलंद आवाज. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. ओ, इथे मात्र यस पुल करायचा होता, स्विंग अँड मिस, परंतु विकेटचं पतन होईल का? शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी तुम्हाला करावी लागेल, एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल. प्लीज हॅलो, ज्या बाईक आतमध्ये आणलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो, गेट बंद होतोय. जर तुम्हाला बाईक बाहेर घेऊन जायचं असेल तर आत्ताच घेऊन जा, अन्यथा हा गेट बंद होतोय याची विनंती घ्या, कारण ही मॅच होणार नाही. गेट बंद केला जाईल आणि त्यानंतर ती मोठी मॅच खेळली जाईल. जर आपल्या बाईक कुणाला बाहेर न्यायच्या असतील तर त्या आत्ताच न्या आणि रोडवरती आपण पार्क करा, कारण हा गेट आता बंद होतोय. सज्ज होतोय चेतन. शेवटचे 2 चेंडू असतील. या चेंडूला विरकावायचा होता. यस, चांगला चेंडू ऑप्स्टमच्या बाहेर पिच केलाय, उसळी घेतोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये मात्र चेंडू जाऊन स्थिरावतोय. क्या बात आहे, चेतनचं कौतुक करेन मित्रांनो, जिथे मात्र 5 चेंडू हाताळलेत, फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. कोंडवली संघाचे पाठीराखे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या चेतनसाठी मित्रांनो. गोलंदाजी आवडली असेल तर क्या बात आहे. बोरगाव CKM जिथे मात्र फलंदाजाचा भरणा असणाऱ्या संघासमोर अफलातून गोलंदाजी चेतनची. 45 नंबरची जर्सी परिधान करून हा गोलंदाजी करतोय पहा. ओ, या चेंडूवरती, या चेंडूला उडवलाय. यस, डीपचे क्षेत्ररक्षक येतील, काय घडणार, किती धावा घेतल्या जातील हे सुद्धा पाहणं गरजेचं. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3ऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज बाद होईल. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली स्कोर बोर्डवरती, धावसंख्या एकूण 47 धावा बोर्डवरती लावल्यात. 48 धावांची गरज असेल या मॅचमध्ये कोंडवली संघाला. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या मित्रांनो चेतन या गोलंदाजाने. शेवटचं षटक हाताळलं, जिथे मात्र बोरगाव CKM असा जबरदस्त फलंदाजी असणारा संघ आणि त्याच्या समोर मात्र हे 4थं षटक चेतनने हाताळलं. कमालीची गोलंदाजी केली, तर कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. मित्रांनो, जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे त्या प्रेक्षक वर्गाला विनंती करेन, कंपल्सरी मास्कचा वापर करा. मैदान खूप मोठं आहे, गेट वरती आपण थांबू नका, मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, मॅचची मजा घ्या जरूर. परंतु कोविड-19 हा आजार अजूनही संपलेला नाही. आयोजन समितीच्या वतीने आपल्याला वारंवार सांगितलं जात आहे, थोडीशी काळजी घ्या. त्याचबरोबर रेस्ट ऑफ सातारा टीम आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत येऊ द्या. आपल्याला विनंती असेल, रेस्ट ऑफ सातारा टीम आमच्यापर्यंत Y11ची लिस्ट आले, जे 12 खेळाडू या मॅचमध्ये खेळतील. शरद कुंडाळकर कर्णधार असतील, अमित वाडकर, जयराज वाडकर, दशरथ वाडकर, सतीश सनस, विशाल चोरगे, विश्वनाथ दानवले, राहुल वनगे, विशाल बनगे, अमित बरे, भगवान डवळे आणि मनोज जाधव, हे 12 खेळाडूंची अंतिम लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचले. रेस्ट ऑफ साताराचा कर्णधार गणेशजी शिंदे, आपल्याला विनंती असेल आपले प्लेइंग 11 12 संघ खेळाडूंची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचू द्या, आपल्यालाही विनंती असेल. चला, बोरगाव संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, आपल्याला विनंती असेल, घाई करा, अजून बऱ्याच मॅचेस बाकी.
डीजेला विनंती करेन, प्लीज या डीजे. तर मित्रांनो, 3 दिवसीय स्पर्धा, खऱ्या अर्थाने ही स्पर्धा जर आपण पाहिली, वाई टेनिस बॉल क्रिकेट आणि सातारा जिल्ह्याची मानाची स्पर्धा ठरते, जिथे मात्र शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021 पर्व 3रं साजरे केलं जात आहे. आणि या स्पर्धेचं कौतुक केलं जात आहे सातत्यपूर्व क्रीडारसिक, क्रीडाप्रेमी आणि प्रेक्षक वर्गाकडून, जिथे मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण योगदान राहिले. आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ श्री गणेशदादा बनगे साहेब असतील, महाराज फायनान्स, त्याचबरोबर आमचे प्रमुख मार्गदर्शक आधारस्तंभ सर्वांचे लाडके आदरणीय संदीपदादा म्हात्रे साहेब असतील. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण योगदान राहिले प्रमुख आयोजक राहिलेत स्टार क्रिकेटर सतीश बबन सन, सह्याद्री स्पोर्ट्स, त्याचबरोबर नवनाथ खंडू चिकणे, मौली एंटरप्राइजेस आणि वाई तालुका पश्चिम विभाग असोसिएशनमधील आमचे प्रमुख आयोजक, या सर्वांचं महत्त्वपूर्ण भूमिका राहिले. तर सेकंड सेमीफायनलचा टॉस केला जाईल. चला, 2 संघांना विनंती असेल, एका बाजूला असेल असरे संघ, एका बाजूला असेल दसवडी संघ. निलेश सरांना विनंती करेन, आपण प्लीज टॉस करून घ्या. चला, कॅप्टनना विनंती असेल, निलेश सर प्लीज. तर सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय, जिथे मात्र 47 धावा बोर्डवरती लागल्यात. 48 धावांचं टार्गेट घेऊन चाललाय कोंडवली संघ. कोंडवली संघाचे 2 स्टार क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला सिद्धेश तर एका बाजूला अब्बी. बॅकफुटला गेले, यस, समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील, एक्स्ट्रा कव्हरचे फेक केली जाईल, तोपर्यंत मात्र 1 धाव बोर्डवरती अंकित केली जाते. तर गोलंदाजी मार्क होती, तुम्ही पाहताय दशरथ वाडकर, या वाई पश्चिम विभागामधलं मोठं नाव. खऱ्या अर्थाने हल्लीच्या काळात 2 ते 3 वर्षामध्ये या खेळाडूने आपला दबदबा निर्माण केलाय. आज बोरगाव सिक्कीम या संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहे दशरथ वाडकर. स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज तुम्ही पाहताय अबी. यस, पंचांकडे अपील केली जाते, दाद मागितली जाते. टॉससाठी प्लीज निलेश सर. तर मित्रांनो, अभि सोरट या खेळाडूने जर पाहिलं तर पहिला दिवस गाजवलाय. त्याच्या बॅटमधून 64 धावा अक्षरशः आल्या होत्या. 19 चेंडू 64 धावा. एकमेव असा खेळाडू आहे की अर्धशतकीय खेळी खेळला. इथे मात्र काय फटका खेळलाय, स्टँड अँड डिलिव्हर. या चेंडूला मात्र फेकून दिलंय डीप मिड विकेटच्या वरून. हा चेंडू मात्र जातोय लांब लांब लांब. 6 धावा डीजे. तर विनंती असेल, कंपल्सरी मास्कचा वापर करा. आयोजन समितीच्या वतीनं सातत्यपूर्व सांगितलं जात आहे. टॉस का बॉक्सवरती असतील निलेशजी मर्डेकर सर, प्लीज लवकर टॉस करा प्लीज. चला, दसवडी संघनायक आमच्यापर्यंत लगेच यायचं आहे. टॉस आपण करतोय. दसवडी संघनायक, मॅच आहे आसरे विरुद्ध दसवडी, अशी मॅच रंगली जाईल. चला, विनंती असेल या, आपण टॉस करतोय. उपस्थित मान्यवर अर्जुनदादा गोळे, त्याचबरोबर मित्रांनो शिवा जाधव साहेब आहेत, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष, आणि त्याचबरोबर मीना स्पोर्ट्स नेरूळचे सर्व युवा उद्योजक अर्जुनदादा गोळे यांच्या संयुक्त विद्यमानाने हा टॉस येथे संपन्न केला जाईल. चला, टॉस आपण लगेच करून घेऊया. आसरे विरुद्ध दसवडी. दसवडी संघाने कॉल दिलाय. दसवडी संघाने टॉस जिंकलाय. प्रवीण, निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षणच करू. प्रथम क्षेत्ररक्षण कुठपर्यंत रोकाल आसरे संघाला? नाही, असं काय सांगू शकत नाही. हे क्रिकेट आहे, जितक्या कमी धावांत रोखता येईल तेवढं रोखलेल. कारण आतापर्यंत सीझन चालू झाल्यापासून आमची मॅच आसऱ्याबरोबरच लागते. नक्कीच एक चांगली फाईट पुन्हा एकदा पाहायला मिळेल. सतीश, प्रथम फलंदाजी असेल, काय नियोजन? नियोजन असं काही नाही,
जे प्लेयर फॉर्ममध्ये आहेत त्यांना तो फॉर्म कंटिन्यू ठेवावा एवढीच माझी अपेक्षा आणि समोरील संघासाठी बेस्ट ऑफ लक. नक्कीच मी वेळ घेणार नाही. मॅच सुरू आहे. सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. मान्यवरांचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा संतोषजी देसाई सर यांच्याकडे वळतो. थँक्यू. टॉस का बॉसमध्ये पाहिलं पण सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मधुर आवाज निलेश जिमर्डेकर सरांचा आवाज ऐकला. टॉस झालाय महत्त्वपूर्ण सेमीफायनल क्रमांक 2 असेल परंतु सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय जिथे मात्र 48 धावांचा पाठलाग केला जातोय कोंडवली संघाकडून. शूरवीर जीवा महाले यांची जन्मभूमी आहे ते गाव आज मैदानाच्या आतमध्ये खेळतंय संघर्ष करतंय. सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये फुलटॉस चेंडू यस समोरच्या दिशेने खेळायचा होता. स्विंग अँड मिस. इथे मात्र षटक क्रमांक 1 समाप्त होतोय. 1 षटकांच्या अंती मात्र धावसंख्या बोर्डवरती लागते 9 धावा. तर मित्रांनो स्पर्धा पाहताय शहीद जवान गणेश ढवळे चषक 2021 स्पर्धा. विनंती असेल जे प्रेक्षक या ठिकाणी गेटच्या समोर उभे आहेत त्यांना विनंती केली जाते थोडंसं आत व्हा. मैदान खूप मोठं आहे. आपल्याला विनंती असेल गेटच्या समोर कुणीही थांबू नका. आपल्याला वारंवार सांगितलं जात आहे आयोजन समितीच्या वतीने. प्लीज आपल्याला विनंती असेल षटक क्रमांक 2 कडे वळेन. महत्त्वपूर्ण षटक असेल जिथे मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज दशरथ वाडकर हे खूप मोठं नाव आहे. चांगली गोलंदाजी केले 9 धावा बोर्डवरती लावल्यात. आता मात्र जर आपण विचार केला समीकरण नव्याने मांडूया जिथे मात्र 3 षटकं असतील 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे 39 धावांची गरज असेल सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये कोंडवली संघाला. शूरवीर जीवा महाले यांची जन्मभूमी असणारं हे गाव कोंडवली गाव आणि बोरगाव सिकेएम हा संघ जर आपण पाहिला वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यपूर्व या संघाचा दबदबा राहिला आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलं आहे. खऱ्या अर्थाने नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमधील मोठं नाव अमित वाडकर डेनिस 11 संघाकडून आपण खेळताना त्यांना पाहिलं आहे. त्याचबरोबर बोरगाव सिकेएम या संघाचे महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत. आज मात्र स्वतःच्या गावासाठी स्वतःच्या नावासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. परंतु मित्रांनो स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे खऱ्या अर्थाने अभित सोरठ अफलातून फॉर्ममध्ये आहे या स्पर्धेमध्ये. ओ इथे मात्र बॅकफुटला गेले. यस कट करायचा होता. स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अभित सोरठला थांबवलंय. क्या बात आहे. एक बेस्ट अगेन्स्ट बेस्ट असं युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एका बाजूला अमित वाडकर तर एका बाजूला अभित सोरठ. ओ इथे मात्र बॅकफुटला गेले. कट करायचा होता. यष्टीरक्षक चांगले क्षेत्ररक्षण करतोय. थांबवलंय. 2 चेंडू डॉट पाहायला मिळते. थोडंसं प्रेशर पाहायला मिळेल. आता मात्र समीकरण जर पाहिलं 16 चेंडू 39 धावा. सेमीफायनल क्रमांक 1 महत्त्वपूर्ण लढत आहे या स्पर्धेची. गोलंदाजी मार्कवरती अमित वाडकर. ओ इथे मात्र काय फटका खेळलाय कार्पेटच्या सहाय्याने. चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी. अभित सोरठ क्या बात आहे. तर 2 चेंडू जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी डॉट फेकले होते. तदनंतर अभित सोरठची बॅट बोलते आणि बोलावी लागेल कारण सेमीफायनलची मॅच आहे. या खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर. आता मात्र स्कोरबोर्ड जर पाहिला तर स्कोरबोर्डवरती धावा लागत आहेत 13 धावा. हो इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खोदून काढला. यस यष्टीरक्षक येतील. गोलंदाजाकडे फेक केली जाईल तोपर्यंत 1 धाव घेतली जाते. धावसंख्या बोर्डवरती लागते 15 धावा 14 धावा. एक रणनीती आहे या ठिकाणी. आपण सातत्यपूर्व 3 दिवस पाहतोय. पहिल्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त मित्रांनो रन आल्या नाहीत परंतु तदनंतर येणाऱ्या 12 चेंडूवरती हल्लाबोल केलाय. अमित वाडकर निघतायत. ओ इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट सरसावून मारलाय चेंडू. यस लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येतील. फेक केली जाईल तोपर्यंत 1 धाव अंकित केली जाते स्कोरबोर्डवरती. स्कोरबोर्ड जर पाहिला 15 धावा आणि शेवटचा चेंडू असेल अभित सोरठ स्ट्राईक एंडला. चांगली फलंदाजी केली या स्पर्धेमध्ये परंतु आज मात्र महत्त्वपूर्ण मॅच आहे सेमीफायनल क्रमांक 1. ओ काय फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर या चेंडूला फेकून दिले 6 धावांसाठी. अभित सोरठ ब्रँडेड फटका 6 धावा. डीजे
थँक्यू. तर जिथे मात्र आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 2 षटकांच्या अंती स्कोअरबोर्ड जर पाहिला तर धावा लागतायत 21. नव्याने समीकरण मांडेन जर आपण पाहिलं तर येणारे 2 षटकं असतील. 12 चेंडूमध्ये तुम्हाला धावा कराव्या लागतील. 26 धावा कराव्या लागतील. येस 48 धावांचं टार्गेट आहे. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 21 धावा बोर्डवरती लागल्यात. आणि क्रिकेटचे मोठे चाहते सुनीलजी वाडकर खऱ्या अर्थाने बोरगावचे आहेत. बोरगाव संघ आता मात्र ही मॅच महत्त्वपूर्ण आहे. बोरगाव संघ जिंकेल की या ठिकाणी कोंडवली संघ जिंकेल हे महत्त्वपूर्ण राहील. 2 षटकं महत्त्वपूर्ण असणार आहेत या स्पर्धेची, या सामन्याची. तर खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पाहताय अल्लोट गर्दी झाले. आणि आमच्या प्रेक्षक मायबांचं या ठिकाणी खूप सारं कौतुक करेन. मॅच दुसरा माईक. तर विनंती असेल प्रेक्षकांना गेटवरती मात्र गर्दी करू नका. गोलंदाजी मार्क होती सज्ज झालेत. विजय गोलंदाज. मित्रांनो हे स्टेजच्या समोर जरा त्या साईडला हो ना. पोलीस येतात पोलीस. तर काय पाहताय चित्र मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल क्रमांक 1 बोरगाव सिक्कीम अगेन्स्ट कोंडवली. आता मात्र अभित सोरटला मात्र मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्या स्कोरबोर्ड जर पाहिला तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते. 22 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. येस गोलंदाज निघतायत. अभित सोरट महत्वपूर्ण विकेट असेल बोरगाव सिक्कीम या संघासाठी. गोलंदाजी मार्क होती सज्ज झालेत गोलंदाज. ओ इथे मात्र काय घडतंय समोरच्या दिशेने फटका खेळला. यस क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू. स्वागत कक्षाला गवसणी घालणारा हा लांब 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 षटकार. डीजे प्लीज Y11 संघ टॉस्का बॉचच्या बाजूला या. टी शर्ट्स घालून तयार राहा आपल्याला विनंती असेल. यानंतर होणारी मॅच असेल रेस्ट ऑफ सातारा अगेन्स्ट Y11. प्लीज तयारी करा. दोन्ही संघांना विनंती असेल. हा तर आपण पाहिलं अभित सोरटची बॅट बोलते. काय फलंदाजी करतोय पहा. स्वतःच्या खांद्यावरती घेऊन चाललाय. ही मॅच महत्त्वपूर्ण मॅच आहे जिथे मात्र बोरगाव सिक्कीम हा संघ आहे. थोडीशी घाई करा विनंती असेल. गोलंदाजी मार्क होती सज्ज झालाय. विजय 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या बोर्डवरती लागले 29 धावा 28 धावा. ओ हा ऑप्स्टमच्या बाहेरचा चेंडू. यस पंच आमच्याकडे वळले जातील. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव स्कोरबोर्डमध्ये जोडली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा बोर्डवरती लागतायत. अभित सोरट ही महत्वपूर्ण विकेट असेल बोरगाव सिक्कीम संघासाठी. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ओ या चेंडूला पूल केलंय परंतु क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येत आहेत. यस काय होणार. हा झेल मात्र ड्रॉप केला जातोय आणि या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणेन पहा. झेल सोडलाय की मॅच सोडले हे सुद्धा पाहणं गरजेचं. महत्वपूर्ण विकेट होती अभित सोरटची. झेल मात्र ड्रॉप केले या खेळाडूंनी. पुल केला होता. नक्कीच आमचे डीप स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. सोपा झेल होता परंतु प्रेशर पाहायला मिळतं या मॅचमध्ये. सेमीफायनल क्रमांक 1 पाहताय. प्रेक्षकांची अल्लोट गर्दी, तुडुंब गर्दी आणि खऱ्या अर्थाने सक्सेसफुल ठरते ही स्पर्धा. शहीद जवान गणेश डवळे चषक 2021. गोलंदाजी मार्कवरती. ओ इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळला. यस जयराज वाडकर फेक केली जाईल तोपर्यंत मात्र थांबवलंय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. स्कोरबोर्ड जर पाहिला तर स्कोरबोर्डवरती धावसंख्या लागते ती 32 धावा बोर्डवरती लागतायत. चेंडू मात्र समाप्त होत आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होईल. 48 धावा करायचे असतील तुम्हाला. किती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडू येणारे असतील सिद्धेश स्ट्राईक एंडला. आता मात्र सिद्धेशलाही आक्रमण करावं लागेल कारण जशी जशी मॅच पुढे जाईल तसा दोन्ही संघांवरती प्रेशर वाढत जाईल. गोलंदाजी मार्क होती सज्ज झालेत गोलंदाज.
मोठा फटका खेळायचा होता. येस, एक धाव नक्कीच मिळेल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या बोर्डवरती पाहिली आपण तर 33 धावा बोर्डवरती लागतायत. म्हणजे येणारे चेंडू असतील 7 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असेल कोंडवली संघाला. आता मात्र अभि सोरठ काय फलंदाजी केले या स्पर्धेमध्ये. आज मात्र महत्त्वपूर्ण मॅच आहे. आज मात्र या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल अभि सोरठला. कोंडवली संघासाठी गोलंदाज निघतायत. अभि सोरठ स्ट्राईक एंडला. इथे मात्र हा चेंडू सोडून दिला. यस, पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल स्कोर बोर्ड मध्ये. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय. 7 चेंडू 14 धावा. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल कोंडवली संघाच्या बाजूने. परंतु बोरगाव सिक्के महासंघ विचार करेल हा चेंडू डॉट गेला पाहिजे. गोलंदाजाच्या खांद्यावरती मोठी तुरा आहे. विजय गोलंदाज. ओ इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर. यस, या चेंडूला मात्र फेकून दिलंय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. या चेंडूवरती धावा येतील 6 धावा. डीजे तर व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय शिवा जाधव उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, उत्कृष्ट आयोजक, यांचा यथोचित असा सन्मान केला जातोय. शिवा जाधव. त्याचबरोबर आदरणीय गणपतजी चोरगे साहेब यांचाही यथोचित असा सन्मान केला जातोय व्यासपीठावरती. विशाल चोरगे यांचे वडील आहेत आदरणीय गणपतजी चोरगे साहेब, यांचा यथोचित असा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर अनिल भाऊ बनगे अग्निशामक दल यांचाही यथोचित असा सन्मान केला जातोय. अनिल भाऊ बनगे यांचाही यथोचित असा सन्मान केला जातोय. मित्रांनो, समीकरण आलंय. सेमीफायनल क्रमांक 1 पाहताय तुम्ही. बोरगाव सीकेएम अगेन्स्ट कोंडवली. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज जाऊन पोहोचलाय सिद्धेश. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत सुरेश. 6 चेंडू 8 धावा. काय घडणार या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. हो, इथे मात्र हलक्या हाताने फटका खेळला. यस, 1 धाव घेतली जाईल. अभि सोरठ या फलंदाजाला स्ट्राईक एंडवरती आणलं जातंय. आता मात्र समीकरण 99 मांडेन. 5 चेंडू 7 धावांची गरज असेल कोंडवली संघाला. कोंडवली की बोरगाव सीकेएम, कोण खेळणार या महत्त्वपूर्ण मानाच्या स्पर्धेची फायनल. शहीद जवान गणेश डवळे चषक 2021 पर्व 3. कोणता संघ फायनलमध्ये धडक मारणार. बोरगाव सीकेएम की कोंडवली संघ. ओ इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर. यस, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून या चेंडूला मात्र फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. डीजे एका धावेची गरज असेल, थोडी घाई करा. चला, यानंतर प्रेक्षणीय सामना असेल. विनंती असेल रेस्ट ऑफ सातारा संघ आपण पुढे या, जरा स्टेजच्या दिशेने या. रेस्ट ऑफ सातारा संघ एका धावेची गरज असेल. सेमीफायनल क्रमांक 1 गाजवले खऱ्या अर्थाने अभि सोरठ या खेळाडूंनी. 10 चेंडू 37 धावांची आक्रमक इनिंग. पहा क्या बात आहे मित्रांनो. अभि सोरठची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रेक्षकांना विनंती असेल, अल्लोट गर्दी, तुडुंब गर्दी. एका धावेची गरज असेल कोंडवली संघाला. हलक्या हाताने फटका खेळला. यस, कोंडवली संघ विजेता ठरतोय सेमीफायनल क्रमांक 1. यस, बोरगाव सिक्के महासंघ पहिला पर्वाचा विजेता होता. या संघाला माघारी पाठवले सेमीफायनल क्रमांक 1 मधून कोंडवली संघाने. क्या बात आहे. अभि सोरठ साठी 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे आदरणीय गणपत चोरगे यांच्याकडून, बबनदादा चोरगे यांच्याकडून, हेमंत चोरगे यांच्याकडून. आणि नक्कीच जिथे सांगितलं जात आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये की बऱ्याच कालावधीनंतर गेली 2 ते 3 वर्ष हा संघ क्वार्टर फायनलमधून बाहेर जायचा कधीही प्राईजमध्ये गेला नव्हता. परंतु आज मात्र कोंडवली संघाने दाखवून दिलंय बोरगाव सिकेम सारख्या संघाला मात्र सेमीफायनल क्रमांक 1 मधून परत पाठवलंय. क्या बात आहे. कोंडवली संघ
खेळाडू आणि त्यांच्या पाठीराख्यांचं खूप सारं कौतुक करेन, खूप साऱ्या शुभेच्छा देईन या संघाला. अफलातून फलंदाजी अभि चोरट. प्लीज विनंती असेल अभि